मी विचारही केला नव्हता की सोयाबीन इतकं टेस्टी असू शकतं. ज्यांना सोयाबीन बिलकुल आवडत नाही त्यांनी ही क्रिस्पी सोयाबीन चिली नक्की ट्राय करा. यासाठी काही सोयाबीन पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून एक उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवायचे. नंतर गॅस बंद करून 5 ते 10 मिनटं गरम पाण्यात भिजत ठेवायचे. त्यानंतर या सोयाबीनला पिळून त्यामधलं पाणी काढून घ्यायचं. सोयाबीनचं पाणी हे गरम असतानाच काढून घ्यायचं. नंतर त्यामध्ये मीठ, तिखट, थोडं धनेपूड आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून याला छान प्रकारे हातानेच मिक्स करून घ्यायचं. सगळे मसाले सोयाबीनला छान प्रकारे कोट झाले की त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर स्प्रिंकल करायचं आहे. कॉर्नफ्लॉवर हे आपल्याला असं थोडं थोडं करूनच वरून स्प्रिंकल करायचं आहे, जेणेकरून ते छान प्रकारे सोयाबीनवर कोट होईल. कोटिंगसाठी जितकं कॉर्नफ्लॉवर लागेल तितकं ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं. आता एका कढईमध्ये तेल गरम करून याला आपल्याला डीप फ्राय करायचं आहे. सोयाबीन हे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरतीच फ्राय करायचं आहे. असा छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं आहे. सॉससाठी आपल्याला काही व्हेजीज लागणार आहेत. इथे मी हिरवी मिरची, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेली कोबी आणि बारीक कापलेला लसूण आणि डायमंड शेपमध्ये कट केलेला कांदा घेतला आहे. आता एका कढईमध्ये तेल घालून लसूण, कांदा याला छान प्रकारे परतून घ्यायचं. पिंक कलर येईपर्यंत याला परतायचं. त्यानंतर हिरवी मिरची आणि डायमंड कट केलेला कांदा घालून आपल्याला याला मिक्स करायचं. सोबतच कोबीही घालायची. गॅसचा फ्लेम आपल्याला हाय ठेवायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, रेड चिली सॉस, सोया सॉस हे सगळं घालून आपल्याला मिक्स करायचं. हाय फ्लेम असतानाच अर्धा ग्लास पाणी घालून टोमॅटो सॉस घालून छान प्रकारे मिक्स करायचं. त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पाणी घालून मिक्स करायचं, म्हणजे सॉसला छान प्रकारे कन्सिस्टन्सी येईल. यानंतर आपले फ्राईड सोया चंक्स घालून याला छान मिक्स करायचं, म्हणजे सॉस सगळ्या सोयाबीनवरती एकदम छान प्रकारे कोट होईल. तर अशा प्रकारे आपली एकदम क्रिस्पी आणि टेस्टी सोयाबीन चिली अगदी रेडी आहे.